परतले होते. शून्यावर माघारी जावं लागलं होतं. स्ट्रोक चांगला आहे आणि गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि या बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सागर गोंदके यांच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. डोक्यावर घेण्याचं काम केलं सातत्याने. प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. वाईड यॉर्करचा प्रयत्न मिड ऑफला क्लिअर केलाय. लाजवाब स्ट्रोक, शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. सागर गोंदके यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. ज्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळतो त्यावेळेस कव्हर ड्राईव्ह किंवा मग ऑफ ड्राईव्ह हे दोन फटके फलंदाज खेळतात. आणि इथे बघितलं तर लॉंग ऑफ नव्हता मागे, मिड ऑफ होता आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून हा बॉल खेळला आणि खूप चांगला स्ट्रोक इकडे आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावा पूर्ण केल्या जातात आणि 4 मध्ये बॉलला कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. सागर गोंदके ओंकार उदावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज कुठलाही बाद नाहीये, ही जमेची बाजू राहिली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला होता. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर धावा होत्या 9. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 आल्या. पुनरागमन करावं लागेल. रिव्हर्स. सागर गोंदके यांच्या बॅटमधून अजून एक दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अजून एक शानदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आणि षटकार येतो आहे. सिक्सर. मागच्या सामन्यामध्ये जरी लवकर बाद झाले असले परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सागर गोंदके यांची बॅट आता बोलायला लागली आहे. गोलंदाजांच्या विरुद्ध ते हल्ले करतायत. गोलंदाजांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमणं केली आहेत. 22 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 सुरू असताना युवराज गुंजाळ यांच्या विरुद्ध आक्रमण झालेलं आहे. पाहूयात आता युवराजला देखील इथे पुनरागमन करावं लागेल. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरले तर मग विजय मिळवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतात. युवराज यांना देखील इकडे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. समोर जर पाहिलं तर सागर वाईड यॉर्कर गेला होता परंतु यावेळेस देखील खाली क्षेत्र निवडलं. खाली इलाका और वहां सागर गोंदके का धमाका. चौकार येतोय. 4 रन्स. त्यांना पाहूयात काय करत आहे. रिव्हर्स करायला गेले परंतु यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव घोषित केला जाईल आणि चांगलं पुनरागमन आता इथे युवराजचं आपल्याला बघायला मिळेल. आपण या अगोदर देखील चर्चा केली की प्रत्येक खेळाडूला कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक खेळाडूला प्रयत्न करावे लागणार आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि आज तुमचे इथे प्रयत्न कसे आहेत ते मात्र फार महत्त्वाचे ठरणार आहेत. समोर खेळलाय फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये. खराब फिल्डिंग आणि हा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. गाव सांडस या गावचे खेळाडू म्हणजे शुभम शेळके. मी अगोदर उल्लेख केला यावर्षी रबर बॉल क्रिकेट गाजवलंय शुभमने. फुलर लेंथवर मिळालाय परंतु सागर गोंदके मैदानाच्या आतमध्ये अनस्टॉपेबल. अजून एक शानदार स्ट्रोक. गोलंदाज इथे शुभम शेळकेचं भव्य स्वागत करतायत. आइए शुभम, आपका स्वागत है. थँक्यू डीजे धन्यवाद. तू जरी शिरूर तालुक्याचा चांगला गोलंदाज आहे तर मी अकोल्याचा चांगला फलंदाज आहे हे सागर गोंदके सांगतात. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. धावा 46. बॅकफुटला गेले. चांगला होऊ शकता. ही संधी संघ मालकांना देण्यात आली होती. आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबरीने जर पाहिलं तर यावर्षी शिरूर तालुका जोडला गेलेला आहे. अनेक आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतात. स्ट्रोक चांगला आहे. मिड विकेटमध्ये बॉलला उडवलंय.
आणि बॉलला फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईन पार. सागर गोंदके सांगतायत नात करती काय, यावंच लागतंय. षटकार. वापर, टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर चेंडूने केली हवाई सफर. धावफलक जाऊन पोहोचले पुढे 56 आकड्यावर. बॉल तयार आहेत. ओहो, अजून एक लाजवाब स्ट्रोक आणि मुख्य मंचाला मान वंदना देणारा हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सिक्सेस. सागर गोंदकेचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडूंमध्ये 44 धाव्यांवर तो नाबाद फलंदाजी करतोय. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला होता. एक दर्शनीय फटका, मनमोहक फटका मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धावा ढोकरी या संघाच्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 62 आकड्यावर. एक बाद 62 धावा.